इंडियाचा भारत झाला, पण स्वातंत्र्य कुठे आहे? खरंच स्वतंत्र भारत, स्वातंत्र्याचा अर्थ आणि आधुनिक आव्हाने. 15 ऑगस्ट आला की देशभक्ती उफाळून येते, रस्त्यांवर तिरंगा फडकतो, भाषणं सुरू होतात, देशावर प्रेम जणू दुप्पट वाढतं. पण कधी स्वतःला विचारलत का, 1947 ला खरंच भारत स्वतंत्र झाला का? हो, 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिशांकडून सत्ता गेली, पण त्या सत्तेनं सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिलं का? पण सामान्य नागरिकाच्या जीवनात फरक किती पडला? गरिबी अजूनही आहे, भ्रष्टाचार अजूनही आहे, सत्तेच्या खेळी आणि खोट्या आश्वासनांचा पाऊस अजून सुरूच आहे. शेतकरी आजही आत्महत्या करतायत, तरुण नोकरीसाठी रांगेत उभे राहतायत आणि निवडणुकीत मतचोरी झालीत असे आरोप घडत आहेत. पण या परिस्थितीतही भारताने अनेक क्षेत्रात प्रगती साधली आहे. पाकिस्तान सारख्या संकटांवर ठाम निर्णय घेतला जातो. चीनला मागे टाकत सेमीकंडक्टर उत्पादन वाढवलं आणि अमेरिकेपेक्षा जास्त मोबाईल बनवून जगभर पाठवले. व्यापाराच्या टॅरिफ समोर आम्ही झुकणार नाही असं सांगतो. खरंच देशभक्ती म्हणजे फक्त एक झेंडा फडकवणं नाही, तर देशाला जागतिक पातळीवर उभं करणं, जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवणं आणि भ्रष्टाचार अन्यायाविरुद्ध लढणं ही खरी स्वातंत्र्याची व्याख्या आहे. आपलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळवण्यासाठी बदल आपल्या विचारांपासून आणि कृतींपासून सुरू होतो. आपण खरंच स्वतंत्र आहोत का, की सत्ताधाऱ्यांच्या नव्या गुलामगिरीत अडकलेलो आहोत?